हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत भोगीमधला एक नैवेद्याचा भाग असलेली आणि तीळ लावून केलेली अशी बाजरीची भाकरी. तर ही बाजरीची भाकरी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ, त्याचबरोबर चिमूटभर होईल इतकं मीठ आणि वरून लावण्यासाठी तीळ. तर आता आपण बाजरीची भाकरी कशी बनवायची हे पाहूयात. भाकरी बनवण्यासाठी सुरुवातीला मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ आपल्याला घेताना आपल्याला जितक्या भाकरी बनवायच्या त्या प्रमाणात आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. इथं मला जास्त प्रमाणात भाकरी नाही बनवायच्यात, त्यामुळे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे. आता बाजरीला स्वतःची अशी काही चव नसते, त्यामुळं थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यामुळं त्या भाकरीला एक चांगली चव येणार आहे. त्यामुळं मी थोडंसं होईल असं मीठ ॲड केलेलं आहे. हे मीठ मी या पिठामध्ये व्यवस्थित सगळीकडे लागेल या पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. लगेचच जर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर मीठ एकाच ठिकाणी राहील. म्हणून कोणतेही पदार्थामध्ये पाणी घालण्यापूर्वी जर तुम्ही मीठ ॲड करत असाल तर ते सुरुवातीला सगळीकडे व्यवस्थित लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालायचं. मीठ ॲड करून झालेलं आहे. आता मला पाणी घालायचं आहे. पाणी घालताना देखील मला सगळं पाणी एकदम घालायचं नाहीये. तर पाणी जे आहे ते मला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. आता मी काय करते, पाणी थोडं थोडं करून ॲड करते आणि ते मला चांगलं मळून घ्यायचं आहे. जितकं चांगलं तुम्ही पीठ मळाल जितकी तितकी भाकरी तुमची काय होणार आहे, मऊ होणार आहे. त्यामुळं पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आता इथं मी पाणी वापरताना आपलं रेग्युलर पाणी वापरलेलं आहे. पाणी मी गरम करून घेतलेलं नाहीये. बाजरीचं पीठ हे आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही. जर आपण ते जास्त दिवस ठेवलं तर त्याला थोडासा कडवटपणा येतो. म्हणून बाजरी दळून आणताना आपल्याला जास्त प्रमाणात आणायची नाही. जशी लागेल त्या प्रमाणात आपण काय करायचं आहे, बाजरी ही दळून आणायची आहे. आणि जर तुमचं पीठ नवीन असेल तर ज्वारीची किंवा बाजरीची कोणतीच भाकरी करताना शक्यतो गरम पाणी वापरू नका. पण पीठ जर जुनं झालं असेल तर मात्र आपल्याला काय करावं लागेल, गरम पाणी वापरावं लागेल. आता इथं मी थोडं थोडं पाणी ॲड करत जाऊन सगळं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आणि पाणी वापरताना मी रेग्युलर पाणीच तिथं वापरलेलं आहे. आता बघा, हळूहळू करत माझा पिठाचा गोळा जो आहे तो तयार होत चाललाय. पीठ मळताना मी त्याला वरून प्रेस करून करून मी मळतेय, जेणेकरून आपली भाकरी जी काय होईल, मऊ होईल. तर अशा प्रकारे आपण सगळं पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेऊया. बाजरी ही थंडीच्या दिवसात खाल्ली जाते, कारण बाजरी आणि तीळ हे दोन्हीही शरीराला उष्ण असतात. त्यामुळे आपल्याला उष्णता मिळावी यासाठी बाजरी आणि तीळ हे शक्यतो काय होतात, थंडीच्या दिवसात जास्त करून खाल्ले जातात. 2 भाकरीसाठी जितकं आपल्याला पीठ लागणार होतं, तेवढं मी मळून घेतलेलं आहे. आता त्यातलं एका भाकरीसाठीचा गोळा जो आहे, तो मी तयार करणार आहे आणि तो गोळा मी आणखी थोडासा मऊ करून घेणार आहे. जसं-जसं पाणी अगदी थेंबा-थेंबानं पाणी लावून मी तो गोळा जो आहे, तो मऊ करून घेते. आता माझा गोळा जो आहे, तो व्यवस्थित मऊ करून झालेला आहे. तर आता आपण त्याला काय करूया, एक चांगला गोल आकार देऊया आणि गोल आकार देऊन आपल्याला आता ती भाकरी बनवायला सुरुवात करायची आहे. गोळा जो आहे तो मी हातावर थोडासा प्रेस करून चपटा करून घेतलेला आहे. आता ताटामध्ये मी थोडंसं खाली बाजरीचं पीठ टाकलेलं आहे. त्यावर तो गोळा ठेवलेला आहे आणि त्या गोळ्यावर देखील काय केलेलं आहे, थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर तो थापायला सुरुवात केलेली आहे. तर ही भाकरी थापताना आपल्याला पुढच्या बोटांचा वापर करायचा आहे आणि बोटांचा वापर करून ती भाकरी जी आहे ती थापून घ्यायची आहे. थोडीशी भाकरी थापून झाली की त्यावर मी तीळ घालणार आहे आणि तीळ घालून परत ती थापायला सुरुवात करणार आहे. असं केल्यामुळं थोडेसे तीळ जे आहेत ते त्याला आतमध्ये देखील, भाकरीच्या आतमध्ये देखील जातील. आता मी काय केलंय, थोडेसे तीळ घातलेत, परत भाकरी थापायला सुरुवात केली आहे. पुन्हा काय घेतलेलं आहे बघा, पुन्हा थोडे तीळ घेतलेले आहेत, सगळीकडं पसरवून घेतलेले आहेत आणि परत मी भाकरी जी आहे ती थापायला सुरुवात केलेली आहे. आपलं पीठ जर चांगलं मऊ मळलं गेलेलं असेल तर भाकरीला आपल्या चिरा पडत नाहीत. जर तुमच्या भाकरीला चिरा पडत असतील तर त्याचं काय असतं, ते पीठ जे आहे ते व्यवस्थित मळलं गेलेलं नसतं, त्याला थोडंसं पाणी जे आहे ते कमी पडलेलं असतं. आता भाकरी थापताना आपल्याला जास्त देखील पिठाचा वापर करायचा नाहीये, नाहीतर भाकरीचा कलर जो आहे तो बदलतो. आता मी एका बाजूला तवा गरम करायला ठेवला होता. तवा जो आहे तो व्यवस्थित गरम झालेला आहे. भाकरी देखील मला खूप मोठी अशी नको आहे, पातळ आणि थोडीशी साईजला लहानच मी भाकरी बनवणार आहे. तर भाकरी जी आहे ती माझी व्यवस्थित थापून झालेली आहे. तवा जो आहे तो व्यवस्थित गरम झालेला आहे
आणि गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे आणि आता या तव्यावर मी भाकरी जी आहे ती टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मी त्याला वरून पाणी लावणार आहे. थोड्याशा प्रमाणात आपल्याला काय करायचं आहे, पाणी लावायचं आहे. वरून थोडंसं मी पाणी लावून घेतलेलं आहे आणि पाणी लावून झालं की लगेचच आपल्याला ते पाणी वाळण्यापूर्वीच आपल्याला लगेच त्याच्यावर तीळ टाकून घ्यायचे. मगाशी मी भाकरी थापताना सुद्धा काय केलं होतं, तीळ जे आहेत ते लावले होते, पण ती बाजू आता काय झालेली आहे आपली, खालच्या बाजूला गेलेली आहे. आता वरच्या बाजूला सुद्धा मी वरून काय केलेलं आहे, तीळ जे आहेत ते लावून घेतलेले आहेत. भरपूर प्रमाणात तीळ आपल्याला जे आहेत ते लावून घ्यायला पाहिजेत, तरच ते दिसतील, अदरवाईज दिसणार नाहीत. आता भाकरी जी आहे ती मी वरचं पाणी जे आहे ते खूप आपल्याला ड्राय होऊ द्यायचं नाहीये. आणि मध्ये जर तुम्हाला काय असा एखादा फुगा वगैरे आलेला दिसत असेल तर भाकरी साईडनं सोडवून घ्यायची आणि ती मध्ये प्रेस करून घ्यायची, नाहीतर मधली जी आहे ती कच्ची राहील. आता भाकरी पूर्ण वाळण्यापूर्वी काय करणार आहे मी, थोडीशी अर्धवट वाळली की परतून घ्यायची आहे ती आपल्याला. आता भाकरी जी आहे ती मी परतून घेतली आहे. परतून घेतल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. ही भाकरी पचण्यासाठी नाही म्हटलं तरी आपल्याला कमीत कमी 2 मिनिटं तरी लागणार आहेत. 2 मिनिटं झाल्यानंतर भाकरी जी आहे ती सगळीकडून व्यवस्थित सोडवून घेणार आहे आणि चेक करणार आहे की भाकरी व्यवस्थित खालच्या बाजूने भाजली गेलेली आहे की नाही. भाकरी व्यवस्थित आता माझी भाजली गेलेली आहे. तर भाजल्यानंतर मी काय करणार आहे, तवा जो आहे तो साईडला करणार आहे आणि डायरेक्टली गॅसच्या फ्लेमवर भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. अशी केल्यानं भाकरी जी आहे ती व्यवस्थित भाजली जाईल. काही वेळेला काही जण काय करतात की भाकरी जी आहे ती त्या तव्यातच पालती करतात, पण त्यापेक्षाही जर तुम्ही डायरेक्टली जर गॅसच्या फ्लेमवर भाकरी भाजली तर ती आपल्याला काय लागते, जास्त चविष्ट लागते. गॅसच्या फ्लेमवर आपल्याला भाकरी भाजताना खूप वेळ त्याच्यावर धरायची नाहीये. अगदी थोडीशीच आपल्याला धरायची आहे. त्यानंतर चेक करायची आहे व्यवस्थित भाजली गेलेली आहे की नाही. आता मला वाटतंय की एका साईडला थोडीशी भाजायची राहिली आहे, तर मी परत थोडीशी ठेवलेली आहे आणि त्यानंतर मला आता ती चेक करायची आहे. आता मी चेक केली तर भाकरी जी आहे ती व्यवस्थित भाजून निघालेली आहे. कुठंही त्याला जास्त असे काळे डाग आलेले नाही आहेत किंवा कुठंही ती कच्ची राहिलेली नाही आहे. कुठंही करपली वगैरे आहे अशी झालेली नाही आहे. तर अशा प्रकारे आपली पहिली भाकरी जी आहे ती तयार झालेली आहे. तर याच प्रकारे आपण उरलेली दुसरी भाकरी सुद्धा आहे ती तयार करून घेऊयात. भाकरी हा एक असा पदार्थ आहे जो तुम्ही कोणत्याही भाजी बरोबर अगदी खाऊ शकता. आता काही ठिकाणीच तर पिठलं भाकरी किंवा खरडा भाकरी ही तर अतिशय फेमस असते. त्याचबरोबर कोल्हापूरकडे जर गेलात तर तिथलं सुद्धा मटण भाकरी जी आहे ती खूप फेमस आहे. याचबरोबर आपण जर सोलापूर भागात गेलो तर तिकडची कडक बाजरीची भाकरी ही जी आहे ती देखील खूप अशी प्रसिद्ध आहे. तिकडं आपण बघायला गेलं तर तिकडं पूर्ण कारखान्याचे कारखाने आहेत, जिथं त्या कडक बाजरीच्या भाकरी ज्या आहेत त्या तयार होतात आणि त्या भाकरी ज्या आहेत त्याची विशेषता म्हणजे त्या अगदी महिनोन-महिने टिकतात. दिसायला अगदी साधी वाटत असले आणि झटपट बनणारी जरी वाटत असली, तरी एक चांगली मऊ भाकरी बनवणं हे सुद्धा एक कौशल्याचं काम आहे. त्यामुळे यासाठी प्रॅक्टिस ही तुमची नक्की पाहिजे. आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मम्मीनं गरम गरम भाकरी बनवली की त्याच्यावर तूप जे आहे ते लावून घ्यायचं आणि थोडंसं मीठ बुरबुरवायचं आणि ती आहे तशीच तुपाबरोबर भाकरी खायची. तर त्याची सुद्धा चव जी होती ती अतिशय अप्रतिम असायची. अशा प्रकारे तीळ लावलेली दुसरी भाकरी सुद्धा आपली तयार झालेली आहे. तुम्ही देखील या भोगीच्या नैवेद्यासाठी ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची तीळ लावलेली बाजरीची भाकरी जी आहे ती चवीला देखील कशी झालेली आहे आणि दिसायला देखील कशी झालेली आहे. तर ही होती आपली आजची तीळ लावून केलेली बाजरीची भाकरीची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.